तेव्हा 5 काउंट करणार. त्याच्यानंतर 5 काउंट केल्यानंतर कॉन्ट्रॅक्शन सोडता सोडता आपण श्वासही सोडणार. नॉर्मल ब्रीथिंग चालू करू. Press down. Normal breathing. 1, 2, 3, 4, 5. And relax. श्वास सोडता सोडता शरीर रिलॅक्स करूया. आपण हा एक तिसरा व्यायाम आहे जो आपण आज केला. इगल एक्सरसाइजेस. हल्ली हा डॉक्टरांमध्ये खूप फेमस आहे व्यायाम. ओके. आणि प्रेग्नन्सी नंतर हा खूपच महत्त्वाचा व्यायाम आहे. पण प्रेग्नन्सीचा आपण या मसलच्या वीकनेसमध्येही वापरतो. कारण हा व्यायाम खास त्याच मसलसाठी आहे. तर आपण या व्यायामामध्ये काय करतो बरं? तर या व्यायामामध्ये आपण आपले युरिन पास करता आपल्याला समजायसाठी ते तुम्हाला घरी समजायसाठी ते तुम्ही करू शकता. युरिन पास करता आपण ती युरिन थांबवायची. ओके. ती थांबवताना आपण कुठले मसल्स स्नायू वापरतो याची जाणीव करून घ्यायची त्यावेळी. आणि नेक्स्ट आपण हा सेम व्यायाम विदाउट स्टॉपिंग युरिन म्हणजे नॉर्मली बसल्या झोपताना हे प्रॅक्टिस करायचं. तर आपल्या युरिनचे मसल्सचा भाग जो आहे तो आपल्याला टाईट करायचा. तर तुम्ही कसंही कधीही करू शकता. कुठे असताना, बसलेले असताना, झोपताना, कधी वॉकिंग करताना हे करू शकता. पण तेव्हा आपण तेवढी ट्रेनिंग घ्यायची. पहिल्यांदा सुरुवात करा झोपून करायची. तर आपण पहिले सगळेजण आता बसल्या बसल्या सगळे आपले फोन्स पेन्स सगळं साईडला ठेवते बरं. ओके. लांब दीर्घ श्वास आत जाऊ द्या. तोंडाने फूट मारून बाहेर. Another deep breath in and breathe out slowly through your mouth. Relax, open your eyes. ठीक आहे. ब्रीदिंगचा पार्ट सगळ्यांना लक्षात आलेला आहे. हे करताना कोणाला जाणवलंय की पोट श्वास घेताना पोट आत जात आहे आणि बाहेर नाही येत? कोणाला जाणवलंय कसं? मग काय जाणवलं तुम्हाला? पोट बाहेर येते की श्वास घेताना काय होतं? पोट आत जात आहे. हा खूपच चुकीचा आहे. ओके. श्वास हा कसा माहितीये? बलूनमध्ये हवा भरतो तेव्हा काय होतं बलूनचं? ओके. आपण जेव्हा श्वास आत जातोय आपल्या शरीरामध्ये त्यावेळेस शरीर फुग्यासारखं फुगलं नाही पाहिजे, पण थोडंसं आपलं पोट बाहेर आलं की बाहेर आलं. तर एका परत प्रयत्न करूया. ब्रीदिंग टेक्निक ट्राय करायचं. आरामात टेकून बसायचं आहे. ओके. रिलॅक्स पोझिशन मध्ये सगळ्यांनी एका छातीवर एका पोटावर नाकाने लांब दीर्घ श्वास आत घ्यायचा आहे. फूट मारून तोंडाने बाहेर काढायचं. लांब दीर्घ श्वास नाकाने आत, तोंडाने फूट मारून हळूहळू बाहेर. अजून एकदा करा बरं. लांब श्वास आत, फूट मारून हळूहळू बाहेर. ओके. ठीक आहे. आवडून नाही करायची. श्वास घ्यायलाही त्यामध्ये करताना त्रास झाला नाही. ओके. तर आपण प्रयत्न करूया सगळेजण. डोळे बंद करा. दिस एक्सरसाइज या व्यायामाला थोडं आपल्याला एकदम कॉन्सन्ट्रेशन अवेअरनेस स्ट्रॉंग आहे. आपलं सगळ्यांनी डोळे बंद करा. सगळ्यांनी आपलं लक्ष आपल्या मुलींच्या जागेवरती घेऊन जा. कॉन्टॅक्ट काही करायला बघा. जेव्हा आपण कोणाला काही करतो तेव्हा आपल्याला असं जाणवतं की आपण खूप वर दिसतो. बेबीच्या
डिरेक्शनमध्ये कोणता जातो. रिलॅक्स. अजून एकदा प्रयत्न करून बघा. विवेकची जागा टाईट करायची आहे. रिलॅक्स. सांगा बरं, जमतंय का? जमतंय? हा खूप सगळ्यात मोठा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट व्यायाम आहे आपल्यासाठी. तर मी हा व्यायाम तुम्ही दररोज प्रॅक्टिस करा. सगळ्यांनी महत्वाचं आहे हे प्रॅक्टिस करा. ठीक आहे? हा, त्याबद्दल मी सगळी माहिती देते. एक तास आपल्याला एक क्लास व्यायाम बघायचा आहे. त्याचा व्यायाम करतो. आमच्याकडे फिजिओथेरपिस्ट रेडी अवेलेबल असतो. जिममध्ये तुम्हाला हा बॉल बघायला मिळेल. हा बॉलचा आपण बिंदास वापर करू शकतो. याच्याने आपल्याला बॅलन्स ट्रेनिंग, आपले मसल्स, कोर मसल्सचे व्यायाम करायला खूप सोपं जातं. यावरती नुसतं बाउन्स करणं, ह्याच्यानेही आपल्या बॅलन्सवरती खूप डिफरन्स आपल्याला जाणवतो. असं वाटेल की खूप सोपं आहे प्रश्न त्यावर, बट इट इज नॉट दॅट इझी. दिस बॉल हा खूप कॉम्प्ली असतो. त्याच्यावर सरकून पडण्याचे खूप चान्सेस असतात. म्हणून जसं जसं वय वाढतं किंवा जसं जसं आपले मसल्स वीक होतात, पोटाचे मसल्स वीक होतात, pelvic floor muscles weak होतात, आम्ही जास्तीत जास्त या बॉलचा वापर. तर या बॉलवर बसून बाउन्स करणं, पहिले आपला बॅलन्स मेंटेन, त्याबरोबर आपला श्वास सगळ्यात पहिले आपल्याला जे आपण शिकवलं फर्स्ट एक्सरसाइज, तो आपल्याला सगळ्या एक्सरसाइज मध्ये पहिले वापरायचा. तर हे करता करता बऱ्याचदा आपण घाबरलेले असतो. आपण श्वास असा धरून ठेवतो. आपण हा बॉल वरती बसल्या बाउन्स करता पहिले आपल्याला श्वासाचा नीट प्रॅक्टिस करायची आहे. जेव्हा आपण श्वासावरती कंट्रोल आणू शकलो तर मग आपण बाउन्स इन्क्रीज करू शकतो. आपण पायाचे हालचाल चालू करू शकतो. हात वरती न्यायचं, हात खाली आणायचं, हे सगळे आपण व्यायाम चालू करू शकतो या बॉलवर बसून, श्वास नियंत्रण ठेवून आणि बॅलन्स नियंत्रण ठेवून. ठीक आहे? गेल्या फोटो करून नये. आपल्या चेहऱ्यावर 2 तासाची किंवा रिकामी पोटी असल्यास अतिशय चांगलं हे व्यायाम आपण या दरम्यानच करावे. तर हे व्यायाम कसे करावे ते तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट केलेले आहे. काही व्यायाम आपण झोपून करू शकतो, काही व्यायाम आपण बसून करू शकतो, काही व्यायाम आपण बॉलनी करू शकतो. हे वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये हे व्यायाम करू शकतो. हे व्यायाम एक व्यायाम कमीत कमी 5 वेळा तरी करायला. म्हणजे फॉर एक्झाम्पल श्वासाचाच व्यायाम आपण बघू. ओके, श्वास आत घेतला, श्वास बाहेर सोडला, हा एक प्रॅक्टिस झाली. असं 5 वेळा तरी करणं गरजेचं आहे. नेक्स्ट, आता जे एक्सरसाइज मध्ये मी तुम्हाला त्याला बॉल लावायचा आहे किंवा डोळ्याची जागेचं मसलला हात लावायचा आहे. तर ह्या एक्सरसाइजेसमध्ये आपण त्या मसलला धरून ठेवतो, कॉन्टॅक्ट करून. तर याच्यामध्ये आपण 5 काउंटिंग कसं करायचं, तर मसल कॉन्टॅक्ट 1 2 3 4 5 रिलॅक्स. हा एक झाला. याच्याबरोबर श्वासाचं नियंत्रण आहे ते चालूच ठेवायचं. ठीक आहे? तर हे व्यायाम आपण अशा प्रकारे 5 वेळा करायचं. कॉन्ट्रॅक्शन 5 वेळा होल्ड करून, रेपिटेशन 5 वेळा करायचं. ठीक आहे? नेक्स्ट, आता आपल्याला हे व्यायाम करतोय 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, मला काही त्रास जाणवत असेल पण मला त्याच्यात काही बदल जाणवत नाही, तर ह्या व्यायामाला शरीरावर वर्क करा. कमीत कमी आपल्याला 25-30 डेज तरी आपल्याला लागतात की त्याला हलका बदल चालू दिसायला. आता आपण ऍक्टिव्हिटीज ज्याच्याने ह्याच्यावरती प्रेशर येते ते तर थांबत नाही, राईट? तर मग त्याच्यावरती बदल यायला आपल्या रोजच्या जीवनाचे जे लाईफस्टाईल आहे ते चालू असताना आपण त्याच्यात बदल केला 25 ते 30 दिवस आपल्याला हे रोज व्यायाम
करून आपल्याला बदल दिसायला लागतो. आणि कमीत कमी 1-2 महिने जरी जातात की आपण छान कंट्रोल लावू शकतो आपल्या या व्यायामामध्ये. ठीक आहे? तर याबद्दल तुम्हाला काही विचारायचं आहे, काही प्रश्न तर डॉक्टर मीना मॅम काही सांगू इच्छिते अजून या टॉपिकबद्दल? जेव्हा आपण मूलाधार चक्रावरती कॉन्सन्ट्रेट करतो एक्झॅक्टली जागा. सो तुम्ही जेव्हा व्हिज्युअलायझेशन करता किंवा मूलाधारावरती त्यावेळी इनिशियली जेव्हा आपण लावून अशक्त करून ते पाठ काढतो जे मेडिटेशन नसतात तर ते त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करतो. त्यावेळी इनिशियली ती एनर्जी तयार करायला फेज होते. म्हणजे मनामध्ये आणून व्हिज्युअलायझेशन बोलणं शब्द ही आलपर्यंत केला पाहिजे. आणि त्याच वेळी तुम्ही थोडीशी कॉन्ट्रॅक्शन्स करा. हे जवळजवळ बराच वेळ करू शकता. आणि ते म्हणजे मला मेडिटेशन करायचं आणि वरपर्यंत जायचं असेल ते स्टार्ट करा. जसं पूर्वी मूलाधाराचं मेडिटेशन तुम्ही जवळजवळ अर्धा तास असेल. सो ज्यांना सवय आहे ते फिक्स करायला पाहिजे. नाही 12 वाजता नाही. मी सकाळी 8 वाजता 8 ते 10च्या